हे गाईज, तर मग आता मी आलेले ऑफिसमधून जस्ट. तर हे बघा, इथे तुम्ही बघता, इथंच मी बॅग ठेवलेली आहे. स्कार्फ पण मी तोंडावरनं काढलेला नाही, डोक्यावरून. तर तुम्हाला थंबनेलवरनं नक्कीच समजलं असेल. तर आज आम्ही कुठे जात आहोत आणि वाजलेले आहेत 6:15. 6 वाजता ड्युटी संपली होती आणि 15 मिनटात मी घरी पोचली. अर्ध्या रस्त्यामध्ये मला रिक्षा भेटली, त्याच्यामुळे मी आज लवकर पोचली घरामध्ये. तर तुम्ही बघताय. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण. आवरून घेते पटापट. प्रशांत पण अजून आलेला नाही, येईल 8:30 वाजेपर्यंत, 8 वाजेपर्यंत तरी नक्कीच येईल. तर जाते. सगळ्यात आधी मी बाहेर जे कपडे सकाळी वाळत घातले होते ते कपडे काढते आणि मग त्याच्यानंतरला झाडू वगैरे सगळं मारून घेते. झाडू मारून झाल्यानंतर सगळे कपाटात लावून घेईन कपडे आणि मग त्याच्यानंतर आंघोळ करेन. आंघोळ करून झाल्यानंतर देवबत्ती करेन आणि मग त्याच्यानंतर तयारी करून मग आम्ही निघू. मग तुम्ही व्हिडिओमध्ये बघा पुढे पुढे काय काय होतं. तर मग चला आता बाय. मी पटापट कामं आवरून घेते. सगळा झाला आहे ना मला. तुम्ही काय करू, एवढ्या मेहनतीने जे मी वाढवलं होतं वांग्याचं झाड, त्या वांग्याची हालत बघून इतकं वाईट वाटतंय ना, खरंच काय सांगू मी तुम्हाला. बघा तुम्ही वांग्याचं झाड कसं झालं आहे. सो इथपर्यंत पूर्ण वांग्याचं झाड तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. पूर्ण इथपर्यंत वांग्याचं झाड वाढलं होतं. तर हे सगळं बैलाने खाऊन टाकलेलं आहे माझं वांग्याचं झाड. खूप सारे वांगी पण आली होती, खाऊन टाकली. तर आता इथे फक्त छोटीशी 2 वांगी आहेत आणि इकडे एक आहे. असे 3च वांगे राहिले, नाही तर इकडे पूर्ण असं झाड भरलं होतं वांग्याने. खूप सारी वांगी आली होती, बघताय तुम्ही. आणि इकडे आपलं आहे टॅमॅटोचं झाड. तर खूप आले टॅमॅटो पण ह्याला, बघताय तुम्ही. मस्त अशी हिरवीगार टॅमॅटो आहे. आणि इकडे मिरचीचं झाड आहे. मिरचीचं झाड पण त्याने खाल्लं. इथपर्यंत पूर्ण वाढलं होतं मिरचीचं झाड, ते सुद्धा खाल्लं त्याने. खूप वाईट वाटतं यार, मेहनतीने वाढवलेलं एवढं झाड पाणी घालून घालून आणि ते फायनली खाऊन टाकलं. मग काय वाजलेत 6:30 वाजायला आले.
चला तर मग आता थोडीशी भांडी आहेत टिफिनची वगैरे, तर ती मी आता सगळी आवरून घेते. म्हणजे कसं तिकडून मग लंच डिनर करून आल्यानंतर मग ती कामं नको त्याच्यामुळे. तर मग चला थोडीशी भांडी आहेत ती पटकन आवरून घेऊया. दाखवते मी तुम्हाला किती भांडे राहिले. इथे माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. मस्त असे केस वगैरे वॉश केले छान. खूप म्हणजे जाताना ऑफिसला पण जाताना खूप एवढी धूळ उडते ना रस्त्यामध्ये की सांगून फायदा नाही, एवढी धूळ उडते. तर आता फायनली मस्त मी आपली केस पण वगैरे मस्त धुवून काढलेत आज. तर आता चला मग आता प्रशांत पण येईल आता थोड्या वेळात, अर्धा तास राहिला आहे फक्त. तर म्हटलं आता येतील ते, मग आम्ही दोघंही तयारी करू. मग तयार झाल्यानंतर तुमच्याशी बोलते. हे बघा, तर आता इथे मी ठेवलं आहे चहा. मी काळी चहा पिते. तर तर मग आता चला थोडंसं चहा वगैरे घेते आणि मग मी तुमच्याशी. तर मी आता इथे चहा आणि खारी घेते. तर आता प्रशांतचा मगाशी फोन आला होता, तर त्यांनी मला एक काम दिलेलं आहे. त्यांचं एक शर्ट आहे, तर ते इस्त्री करून ठेवायला सांगितलं आहे. तर मग चला आता त्यांनी कामाला लावले मला, तर मी इस्त्री करून घेते त्याच्या एका शर्टाची, दाखवते तुम्हाला. तर आता इथे बघताय तुम्ही, फायनली मी हा शर्ट म्हणजे त्यांच्यासाठी चॉईस केला आहे. ग्रीन आहे म्हणजे. तर म्हटलं चला बघूया. मी माझ्यासाठी मी टॉप काढलेला आहे या कलरचा, म्हणजे आमच्या दोघांचा मॅचिंग, बघताय तुम्ही. तर मग चला आता इस्त्री करून घेते पटापट आणि मग मी तुमच्याशी बोलते. तर आता आम्ही इथे केक शॉपमध्ये पोचलेलो आहोत. तर केक शॉपमध्ये गेल्यानंतरला अशा काही व्हरायटी होत्या केकच्या. तर आम्ही कोणता केक घेतला हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला भेटेल. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता इथून आम्ही शॉपमधून निघालो आणि पार्ट 2 बघायला पण विसरू नका. हा पार्ट 1 झालेला आहे. व्हिडिओ सगळं अपलोड केला असता, पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्याच्यामुळे म्हटलं आता आपण पार्ट 2 पुढच्या ब्लॉग दिवशी टाकूया. तर मग चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.